सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि बऱ्याच दिवसांनी आता आम्ही गाडी वॉश केली नव्हती, तर आज सॅटर्डे आहे आणि आपली 4 व्हीलर आपण आता धुणार आहोत. धूळ बघा त्याच्यावर असलेली इकडे पण. आणि हे बघा, आणि कॅमेरा माझ्या वाईफने पकडलेला होता. किती दिवस झाले आपल्याला गाडी? 1 महिना धुतली वाटतं. कंप्लीट 1 महिना झालेला आहे. तो आता फर्स्ट क्लासमध्ये आपण गाडी वॉश करूयात. आणि तिकडे बघा आमची बुलेट. आणि बरेच दिवस झाला ब्लॉग पण आपले आले नाही आहे. मस्तपैकी आता बाहेर शूट करूयात आपण. कॅमेरा आता इथे ठेवलेला आहे मी आणि बोट लावलेलीच आहे. चला तर डायरेक्ट हे पाईप आपण ऑन केला आहे. काय वाजले? पाईप वाजाय. पाईप फुटलाय, चिरलाय पाईप. चिरलाय? हां, ते चिरला. आपला कॅमेरा वॉटरप्रूफ आहे. वॉटरप्रूफ पाण्यामध्ये जरी पडला तरी काय प्रॉब्लेम होत नाही. बस गाडी बसली. तिथंच थांब. कसं आहे मित्रांनो, जेवढं वाटतं कॅमेरा फ्रेंडली, कॅमेरा भले भले आहे ना, खूप जण असं बोलतात, पण कॅमेरा समोर आलं ना ती बोलती बंद होती. त्याच्यामागचं कारण काय की आपण कारण असं आहे की आपण कॅमेरा फ्रेंडली नसता. मला पण सवय होती पहिल्यांदा कॅमेरा दिसला की एकदम शांत शांत बसायचं, पण आता ती सवय झाली त्याच्यामुळे काय वाटणं चाललं आहे मला पण. हे बघा मस्तपैकी पूर्ण धूळ गाडीला लावली होती. हे बघा इथं एकी काय करायचं. तर आता दुर्गेश्वरी पकडणार आहे कॅमेरा. जाऊ दे चालू आहे. आम्हाला पावसाळ्यामध्ये फिरायला जायचं आहे, पण बाईक ॲडव्हेंचर जायचं की नाही. बाईकवर जायचं फिरायला, बाईकवर. आणि टोयोटा हाय रायडर CNG मॉडल प्लस पेट्रोल मॉडल. ठेव ना शॅम्पूचं हे कर. पुढी फोडून इथं टाक. फोडली इथं ठेव. बकेट ठेव खाली. खाली ठेव, खाली ठेव, ठेव खाली. काचावर टाक आता. पाणी टाक काचावर. हा हो टाक काचावर टाक तेवढं ग्लास. टाक अजून सगळं टाक. टाकलं
ते आहे शॅम्पूचं पाणी. त्याच्यामुळे कसं आहे, काचवर जे डागं पडलेले आहेत ना ते पूर्ण क्लीन होतात. अशा प्रकारे आपण गाडी स्वच्छ घरी पण धुवू शकतो. हे बघा, एकदम असं क्लीन झालेलं होतं. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हेच, म्हणजे याच्यामध्ये व्हिजिबिलिटी आपल्याला असेल तरच गाडी फास्ट आणि आपण मस्त चालू शकतो. फायनली पाणी मारणं झालेलं आहे आपलं. पाऊस पण सुरू झाला बघा, थेंब 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 पाऊस पडते. मस्त असं वातावरण झालेलं आहे. आणि हे कलर थोडासा डस्टप्रूफ नाही आपला, म्हणजे धूळ लवकर साचलेली गाडीला तेव्हाच कळतं म्हणजे आपल्याला ते उमटून दिसतं. जसं की व्हाईट जर गाडी कलरचा असेल तर थोडंफार लवकरपर्यंत क्लीन होते आणि एकदम चकचक दिसते. हे ग्रे कलरमध्ये आपला गाडीचा कलर आहे. आपण गाडी ऑन रोड प्राईस 21 लाख रुपीजला घेतली होती. फुल पेमेंट, डाऊन पेमेंटमध्ये नाही आहे. याच्यामध्ये फीचर्स असे आहेत, तेव्हा इथे CNG पण आहे आणि प्लस पेट्रोल गाडी पण आहे. तर हे बघा, अर्बन क्रुझर हायराईड एकदम मस्त गाडी आहे आणि ॲव्हरेज पण चांगलं देते. मिडल क्लास फॅमिलीसाठी एकदम मस्त आहे. आणि टोयोटा कंपनी तर एकदम तुम्ही सगळ्यांनाच माहीत आहे की वर्ल्ड फेमस आहे. लोगो ऑफ टोयोटा हायराईड आहे. सो आता आपण मस्तपैकी गाडी आता पुसून घेऊयात चांगल्या पद्धतीने, जेणेकरून त्याच्यावर डागधब्बे पडणार नाहीत. सो चला हे घेऊत आपण इथे. गाडीसाठी सेपरेट कपडा आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. नंतर रफ कपडा वापरल्याच्यानंतर बरेच वेळेस स्क्रॅचेस पण येतात गाडीवर. तर गाडी तर आपली पुसून झालेली आहे. थोडेसे पाण्याचे छिटे वगैरे आहेत गाडीवर, ते पूर्णपणे वाळून जातात. आणि ग्लास बघू शकता तुम्ही किती पण क्लिअर झालेला आहे. ह्याच्यात तुम्हाला दिसत आहेत काय पाण्याचे डबे वगैरे नाही आहे. सो गाईज, आपल्याकडे किती जरी नॉलेज असलं आणि आपण किती जरी एक्सप्लेन ऑफ कॅमेरा करत असेल आणि ऑन कॅमेरा झाल्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्याला शब्द सुचत नाही. नॉलेज जरी असलं आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर विषयाबद्दल, पण ऑन कॅमेरा आपल्याला ते मांडता येत नाही. असं बऱ्याच वेळेस आपल्यासोबत होत असतं. आणि स्पेशली ज्यांनी नवीन नवीन यूट्यूबमध्ये सुरुवात केलेली आहे त्यांच्यासोबत तर हेच होतं की आपले शब्द कधी वाक्य आपले अटकत राहतात. एक्झॅक्टली काय बोलायचं तेच कळत नाही. हे साहजिक आहे, सुरुवातीला होणं. मला पण होते, आत्ता पण होते. ऑफ कॅमेरा माझ्याकडे बोलायची शैली एकदम प्रचंड आहे, पण ऑन कॅमेरा झाला की माझा शब्द सुचत नाही. तर होईल, ती प्रॅक्टिसचा भाग आहे आणि ते डे बाय डे इम्प्रूव्हमेंट होणारच आहे आपल्यामध्ये. सो अशा प्रकारे पूर्ण गाडी आपली क्लीन झालेली आहे. सो इथेच थांबूयात ब्लॉगला. आणि असे छोटे मोठे ब्लॉग्स, फॅमिली ब्लॉग्स आपले येतच राहतील व्हिडिओला.
लाईक करून ठेवा. चॅनल सबस्क्राईब पण करा. असंच होतं. सो स्टे ट्यून मित्रांनो, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.